परंतु जेव्हा हे लक्षात आलं की आपला डार्क झोन मध्ये आहे, शेतकरी यायचे, आम्हाला विहीर खोदायचे, पण परमिशन भेटत नव्हतं. कारण डार्क झोन मध्ये आहे, पाण्याची पातळी खाली म्हणून विहिरीला परमिशन भेटत नव्हती, सरकारी विहीर भेटत नव्हते. आणि म्हणून आपण सर्वांच्या म्हणजे याच्यामध्ये एकाचा कोणाचा सहभाग किंवा एकामुळे झालं असं म्हणण्याचा मोठेपणा किंवा आपलं हे मी करणार नाही. त्यामुळे सगळ्यांचा सहभाग लागला. मग आपण पाहतो 2014 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जेव्हा जलयुक्त शिवार ही योजना आणली, तर जलयुक्त शिवारमध्ये 2-3 विभागामध्ये त्याची कामाचं स्वरूप होतं. एक तर शासनामार्फत जलयुक्त शिवार राबवणं, पण गावापर्यंत आपण प्रत्येक गावामध्ये कुठं खोलीकरण करता येईल, कुठं रुंदीकरण करता येईल, कुठं सिमेंट बांधा बांधता येईल, कुठं काय आहे, त्या गावाकडून आपण ग्रामसभेमधून त्या जे जे जलयुक्त शिवारमध्ये योजना पुनर्भरणाच्या होत्या त्याची माहिती किंवा त्याचा कृती आराखडा, काही शासनाकडून कामं झाले. आणि त्याच बरोबर एक चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली, जल पुनर्भरणाची चळवळ. आणि 2014 पासून एक भारावलेलं वातावरण, मी सुद्धा आपल्या मतदारसंघात इथं बरेच जण माझ्या चेहरे माहिती आहे की त्या चळवळीमध्ये स्वतःला शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी झोकून दिलं. आपापल्या गावामध्ये श्रमदानामधून मोठमोठे कामं आपण उभारत गेलो. आपलं तरुण पिढी समोर आली, शेतकरी समोर आले. मला आठवतं की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामध्ये सकाळपासून आपली तरुण मंडळी, लेडी, आपल्या मुली सगळ्या मिळून फावडे हे ते घेऊन ज्याला जे वाटेल ते काम करून खोलीकरण, नाला बांध आपलं धुऱ्याचं हे ते कुठं पाणी वळत येईल त्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या लोकांनी करण्याचा